महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असतानाच आता शिवसेनेचे शिलेदार आणखीन आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेकडून अनेक जागांवर दावा केला जातोय आणि या जागांसाठी शिवसेनेचे नेते थेट भाजपवर आता टीका करू लागले आहेत। पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे। मी असं मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार। लोकसभा निवडणुकीआधी मैत्रीच्या आणाभाका घेणाऱ्या भाजप शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालाय। शिवसेनेच्या हक्काच्या जागांसाठी शिवसेना नेते थेट भाजपला शिंगावर घेऊ लागले आहेत। शिवसेनेच्या विरोधाचा पहिला आवाज रामदास कदम ठरले। त्यांनी रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर जाहीर दावा करणाऱ्या भाजपला जाहीरपणे फटकारलाय। आम्ही मोदींकडे बघून आलोय, आम्ही शहाजीकडे बघून आलोय। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे। मी असं बारामतीमध्ये विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात आघाडीच उघडली आहे। नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली। नाशिकमध्येही शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत। शिवसेनेची हक्काची जागा असताना भाजपनं नाशिकच्या जागेवर उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे। भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ होणं साहजिकच आहे। रविवारी तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन हेमंत गोडसेंच्या नावाची थेट घोषणाच करून टाकली। महाराष्ट्रामध्ये आज अबकी बार 45 बार महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे, हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंतप्पा गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। शिंदेंनी केलेला दावा भाजपनं तातडीनं खोडून काढलाय। दुसरीकडे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरही शिवसेनेनं यशवंत जाधवांच्या रूपानं नवा दावा केलाय। मुख्य बाब म्हणजे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे जागा वाटपावर कोणतंही जाहीर वक्तव्य करताना दिसत नाहीये किंवा जाहीर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना समज किंवा कान उघडणी करत नाहीये। शिवसेनेच्या हक्काच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना नेत्यांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। आता या दबाव तंत्राला किती यश मिळतं हे उमेदवारांच्या यादीतूनच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।